हाय मुलांनो, तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 12 इंग्लिश महिने माहिती आहेत, हो ना? तसेच आपल्या भारतामध्ये आपण हजारो वर्षांपासून भारतीय महिन्यांचा वापर करत आहोत. ते आज आपण या व्हिडिओ मधनं शिकूया. पहिला महिना चैत्र. चैत्र हा साधारण मार्च ते एप्रिल मध्ये असतो. ह्यावेळी थंडीचा जोर कमी होऊन वातावरण प्रसन्न झालेलं असतं. ना खूप थंड ना खूप गरम. सगळीकडे झाडांना नवीन पालवी फुटते आणि हिरवळ पसरते. आपले मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा ह्याच चैत्रात येतो. गुढीपाडव्याला आपण गुढी उभारून पूजा करतो. कित्येक ठिकाणी गुढीपाडव्याला शोभायात्रा काढल्या जातात. गुढीपाडव्याच्याच दिवशी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा नवीन वर्ष साजरा केला जातो. त्याला उगादी असे नाव आहे. दुसरा महिना वैशाख हा एप्रिल ते मे दरम्यान असतो. ह्यावेळी हवेत उष्णता थोडी वाढायला लागते. शेतकरी पिकांची कापणी करतात, त्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण असते. अनेक भारतीय राज्यांमध्ये सुद्धा वैशाख महिन्यातल्या पहिल्या दिवशी नवीन वर्ष साजरा करतात. जसं पंजाबमध्ये बैसाखी, बंगालमध्ये पोहेला बोईशाख असं म्हणतात आणि केरळमध्ये विशू. तिसरा महिना ज्येष्ठ हा मे ते जून दरम्यान येतो. हा महिना म्हणजे उन्हाळा. सर्वात गरम वातावरण ह्याच महिन्यात अनुभवायला मिळते. नद्या, तलाव, विहिरी आटतात. पाणी मिळणं कठीण होऊन जातं. त्यामुळे पाणी वाचवणं आणि योग्य रीतीने वापरणं महत्वाचं होतं. उन्हाळ्याला त्रासून सगळे पावसाची आतुरतेने वाट पाहू लागतात. पण आईस्क्रीम, कुल्फी आणि आंबे पण ह्याच वेळी खाण्यात मजा येते, हो की नाही? चौथा महिना आषाढ हा जून ते जुलै दरम्यान असतो. सगळे ज्याची वाट पाहत होते तो पहिला पाऊस ह्याच महिन्यात पडतो आणि मान्सूनचे आगमन होते. पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध घेण्यात आणि पहिल्या पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी आहे. शेतकरी शेतांमध्ये पेरणी करू लागतात. आपल्याकडचा एक महत्वाचा सण आषाढ महिन्यात येतो. आठवा बरं कुठला? आषाढी एकादशी. सगळे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला दूर दूरून आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. पाचवा महिना श्रावण. जुलै ते ऑगस्ट मध्ये हा महिना असतो. ह्यावेळी पावसाने चांगलाच जम बसवलेला असतो. मोठमोठे धबधबे वाहतात. नद्या, नाले, विहिरी, तलाव सगळे तुडुंब भरलेले असतात. कुठे कुठे तर अति पावसामुळे पूर सुद्धा येतात. श्रावण महिन्यापासूनच आपल्या सर्व सणांची सुरुवात होते. ह्या महिन्यातले काही महत्वाचे सण म्हणजे रक्षाबंधन, श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी. तेव्हा दहीहंडी फोडतात. तुम्ही कधी पाहिलीये का दहीहंडी फोडताना? सहावा महिना भाद्रपद हा ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये असतो. हा पावसाळ्यातला तिसरा आणि शेवटचा महिना आहे. आपल्या सगळ्यांचा आवडता गणपती बाप्पा ह्याच महिन्यात येतो. बाप्पांनंतर गौरी पण येतात. 10 दिवस गणपती बाप्पा सोबत कसे जातात कळतच नाही. आणि मग वाजत गाजत अनंत चतुर्दशीला आपण गणरायाला पुढच्या वर्षी लवकर ये म्हणत निरोप देतो. सातवा महिना अश्विन. सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये हा अश्विन महिना येतो. ह्या महिन्यात पाऊस कमी होत होत पूर्णच संपतो.
पावसाळ्यात लावलेल्या पिकांची कापणी अश्विन महिन्यातच होते. कुठे कुठे झाडांची पाने पण गळू लागतात. 2 मोठे सण ह्यावेळी येतात, ते म्हणजे नवरात्र आणि दसरा. 9 दिवस देवीची पूजा करतात. बंगालमध्ये दुर्गा पूजा म्हणतात याला. बरेच जण 9 दिवस उपास करतात. कुठे भोंडला खेळतात, कुठे गरबा करतात, तर कुठे भुलाबाईची गाणी म्हणतात. 10व्या दिवशी येतो दसरा. दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं देतो, शस्त्रपूजा करतो आणि रावण दहन करतो. 8वा महिना कार्तिक. ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये कार्तिक महिना येतो. पाऊस संपलेला असतो, आकाश स्वच्छ असते, पण हवेत दमटपणा असतो. त्यामुळे भारतात बऱ्याच भागांमध्ये तापमान वाढतं आणि मग उकाड्याचा त्रास होतो. त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. कार्तिक महिन्यात आपल्या सगळ्यांची आवडती दिवाळी पण येते. मुलांना सुट्ट्या असतात. फटाके, रांगोळ्या, भेटवस्तू आणि फराळ खाऊन मजा सुरू असते मुलांची. नववा महिना मार्गशीर्ष. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष महिना येतो. यावेळी दिवस छोटा होऊन रात्र मोठी होते आणि थंडीची सुरुवात पण होते. स्वेटर, दुलया बाहेर काढल्या जातात. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातच असते. 10वा महिना पौष. डिसेंबर ते जानेवारी मध्ये पौष महिना येतो. पौष मध्ये हिवाळा सुरू होतो. थंडी खूपच वाढते. हिमालयात बर्फ पडतो. थंड वारे भारतभर पसरतात. लोक उभेसाठी शेकोटी पेटवतात. पौष मध्येच इंग्लिश नववर्ष म्हणजे जानेवारी 1 असतो. 11वा महिना माघ. जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये माघ महिना येतो. माघ महिन्याची सुरुवात मकर संक्रांतीने होते. त्या दिवशी आपण आपल्या मोठ्यांना आणि मित्रमैत्रिणींना तिळगुळ वाटतो, पतंग उडवतो. 12वा महिना फाल्गुन. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान हा 12वा आणि शेवटचा महिना येतो. थंडीचा पण हा शेवटचा महिना आहे. होळी, रंगपंचमी हे फाल्गुन मध्ये येणारे सण सगळ्यांना खूप आवडतात. हे आहेत आपले 12 भारतीय महिने. महिन्यानंतर दुसरा महिना, एका वर्षानंतर पुढचं वर्ष. चैत्र ते फाल्गुन हे चक्र निरंतर चालू आहे आणि हे असेच चालू राहणार. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. सलूमयूची मराठी गोष्टींची पुस्तकं, फ्लॅश कार्ड्स आणि फॅन्सी ड्रेस कॉस्ट्युम्स पण Amazon वर उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ती पण नक्की पहा. Thank you for watching. Subscribe. Salum Mayu.